तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? छान आणि मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. शनिवार असो, रविवार असो, आपल्या बायकांना कधी सुट्टीच मिळत नाही, हो ना? किती कामं असतात ना आपल्याला. घरची तर रोजची तीच ती कामं असतातच, पण कधी वेळ मिळाला ना, तर आपला हात काही रिकामा राहत नाही. काही ना काही, कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात आपण जातच असतो. तर असाच आज माझा हाताचा सुद्धा हा जो कोपरा आहे, तो आज अशा ठिकाणी पोहोचलेला आहे, की जे आहे आपलं मुख्यद्वार. पण आज ना मला माझं मुख्यद्वाराच्या जवळचं जे शू रॅक आहे, सगळ्या तिथल्या कुंड्या आहेत, त्या व्यवस्थित ठेवायच्या होत्या. पण त्याआधी म्हटलं चला आधी घरातली साफसफाई करून घेऊ, कारण त्याला थोडासा वेळच लागतो. तर पटापट असं झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर सोफासुद्धा स्वच्छ करून घेतला. आणि सोफ्याला हे जे काच लावलेले आहेत ना, याच्यावरती डाग खूप लवकर पडतात. तर कधी चहा पिताना कपाचे डाग असतात किंवा पाणी पिल्यानंतर ग्लास त्याच्यावरती ठेवला की त्याचेसुद्धा डाग पडतात. आणि हे लगेच असं पुसून घेतलं ना, की मग ते स्वच्छ करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि दिसायलासुद्धा चांगलं वाटतं. कधी-कधी काय होतं ना, आपण खूप स्वच्छता करायची असली, की खूप सगळी कामं एकखट्ट्या काढून ठेवतो. त्यामुळे काय होते ना, आपल्याला ते कामं बघितली की टेन्शनही येतं आणि असं वाटतं की कधी होतील एवढे सगळे कामं? कारण आपले बाकीचे कामं वाटच बघतात. तर यावेळेस ना, आपण एक-एक असा कोपरा घेतला ना काम करायला, जसं आज मी हे मुख्यद्वार घेतलं. तर हे एक-एक दिवस असं घ्यायचं, एक-एक आड जेव्हा तुम्हाला वेळ असेल. जेणेकरून काय होतं ना, मग आपल्यावरती कामाचं प्रेशर येत नाही आणि कमी वेळामध्ये आपलं काम पण होतं आणि दिसायला सुंदर होतं आणि आपल्याला टेन्शन पण येत नाही. तसंच आज मी हे माझं मुख्यद्वार, हे शू रॅक आहे, आज हे स्वच्छ करायला घेतलेलं आहे. तर या शू रॅकवरती एवढी धूळ साचते ना आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यावरती ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत ना, तर झाडांना पाणी द्यायच्या वेळेस पाणी थोडं खाली पडलं ना, की त्याला लगेच डाग त्याच्यावरती तयार होतात. तर मग आज मी काय केलं ना, ह्या सगळ्या कुंड्या अशा खाली काढून घेतल्या आणि स्वच्छपैकी याला असं पुसून घेतलं आणि तुम्ही बघू शकता ही धूळ आणि हे मी दर 15 दिवसांनी साफ करतच राहते. पण भरपूर अशी धूळ येते, कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, तर त्यामुळे. तर सगळ्यात आधी असं स्वच्छपैकी मस्त झाडून घेतलं आणि याचे जे डाग आहेत ना, ते डाग निघत नाही आहेत. आधी तर मी त्याच्यावरती कॉलिन पण यूज केलं. पण जेव्हा हे शू रॅक बनवलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं, की याच्यावरती जास्त केमिकल टाकायचं नाही, जेणेकरून तुमची जी पॉलिश आहे, ती पॉलिश खराब होता कामा नये. तर तो म्हणे, की याला तुम्ही सर्फने पुसू शकता किंवा ओल्या कापडाने पुसा. तर मी काय केलं ना, एका बकेटमध्ये पाणी आणि सर्फची पावडर घेतली आणि छानपैकी मस्त असं स्वच्छ हे जे शू रॅक आहे हे पुसून घेतलं आणि पुसल्यानंतर खरंच इतकं छान वाटतं ना, मस्त त्याचा जो रंग आहे ना, तो रंग इतका छान दिसतो. आणि खरंच आपल्या बायकांना जर आपण म्हटलं ना, की थोडासा वेळ निवांत स्वतःसाठी काढू, तर तो वेळ निघतच नाही. कारण कारण त्यावेळेस आपण काही ना काही काढतच राहतो. तर तसंच आज मी हे मुख्यद्वाराच्या जे जवळच आहे, ते स्वच्छ करायला घेतलेलं आहे. कारण काय होतं ना, आपलं जे मुख्यद्वार आहे ना, ते जर छान असं नीटनेटकं ठेवलेलं असलं ना, की कसं प्रसन्न असं वाटतं छान. तर इथे मस्त मी हा स्नेक प्लांट लावलेला आहे. कारण याला उन्हाची जास्त गरज नसते. त्यामुळे हा सावलीमध्ये सुद्धा मस्त हिरवागार असा राहतो. तर छानपैकी मस्त न्यूजपेपर इथे मी अंथरून घेतलेला आहे. छानपैकी न्यूजपेपर टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती ही जी माझी झाडं आहेत, ती झाडं व्यवस्थित ठेवून दिलेली आहे. तर जास्त करून 2-3 स्नेक प्लांट आहे आणि मनी प्लांट आहे. मनी प्लांट ना इथे जगतच नाही, कारण मला असं वाटतं की त्याला पुरेशी अशी ना हवा मिळत नाही किंवा त्याला सूर्यकिरण मिळत नाही. त्यामुळे ना इथे माझे मनी प्लांट होऊन नाही राहिले. कारण फ्लॅट सिस्टम असल्यामुळं इथे मुख्यद्वाराच्या जवळ सूर्याची किरणं येत नाही. त्यामुळे तिथे अंधारल्यासारखं असतं असं. तर अशा पद्धतीने जे झाडं तिथे जगतात ना, तर ती झाडं मी तिथे लावून दिलेली आहेत छान. कारण हिरवळ असले की घर कसं
प्रसन्न वाटतं आपलं. आणि माझ्या बाल्कन्या तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ही जी मुख्यद्वाराजवळची जी भिंत आहे ना, ती आहे पूर्ण पांढऱ्या कलरची. आणि पांढऱ्या कलरची असल्यामुळे त्याच्यावरती एवढे डाग पडतात ना, तर जेव्हा कचऱ्यावाले दादा येतात कचरा घ्यायला, तर तेव्हा ते असा हात लावतात किंवा कधी-कधी कुणी बाहेरूनही आलं ना, कुणी पाहुणे म्हणा, तर थोडेसे हाताचे जे डाग आहेत ना, ते त्याला लागलेले आहेत. तर म्हटलं आता ती भिंत पण स्वच्छ पुसून घेऊया, जेणेकरून तिचे डाग आहेत ना, ते डाग कमी झाले पाहिजे. तर अशा प्रकारे ही भिंतसुद्धा मस्त पुसून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे. हे तुम्हाला डाग दिसत असतील. इथे मला वॉलपेपर लावायचा आहे, पण आता बघू केव्हा त्याचं मुहूर्त येतं. छान वॉलपेपर लावला ना, की दिसायलासुद्धा सुंदर वाटतं आणि त्याची केअर पण जास्त करावी लागत नाही. तर छानपैकी मस्त ते स्वच्छ पुसून घेतल्यानंतर इथे रांगोळी काढायला बसली. आणि रांगोळी काढता बाजूच्या ज्या काकू आहेत त्या अशा बघत होत्या, अरे ही रांगोळी काढते आणि इकडे मोबाईल कसा सुरू. पण त्यांना काय माहिती की मी व्हिडिओ काढते. तर छानपैकी इथे रांगोळी काढायला मस्त मांडी मारून बसलेली आहे मी. आणि अशा प्रकारे मस्त रांगोळीसुद्धा या ठिकाणी मी काढून घेतली. तर रांगोळीमध्ये काय काढलं, तर आज जरा स्वच्छता करत बसली, तर म्हटलं त्यामध्ये जरा जास्त वेळ गेला, तर म्हटलं चला छान पांडुरंगाचंच नाव काढू. किती समाधानी वाटतं ना जेव्हा आपण पांडुरंग म्हणतो किंवा विठ्ठल म्हणतो. तर अशा प्रकारे इथे छान मस्त पांडुरंगाचं नाव काढलं. आणि मला असं वाटतं की खरंच ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहे, पण फार महत्त्वाच्या आहेत. आपलं अंगण पण किती प्रसन्न वाटतं ना या गोष्टींमुळे. तर पटापट सगळी कामं करून घेतली आणि आज देहूवरनं तुकोबारायांची ही जी पालखी आहे, ही पालखी येणार होती पुण्यामध्ये. तर छानपैकी पालखीचं दर्शन घेतलं आणि खरंच या वारकऱ्यांकडे बघितलं ना, की इतकं समाधान वाटतं ना आणि असं वाटतं की साक्षात विठू माऊली मृदुंग आणि टाळाच्या गजरामध्ये या वारकऱ्यांसोबत पावली करत चालत आहे. आणि एवढे आनंदी आणि एवढे समाधानी, एक वेगळ्याच प्रकारचा आनंद या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती होता. आणि खरंच इतकी लगबग जाण्याची ओढ होती पंढरपूरला पोहोचण्याची आणि विठुरायांचं दर्शन घेण्याची. तर हा तुकोबांचा हा रथ इथून निघाला होता आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशी 2.5-3 किलोमीटर अशी रांग होती. तर तुम्हा सगळ्यांना रामकृष्ण हरी. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा अशाच नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत पाऊले चालती पंढरीची वाट.